कोलेस्ट्रॉल वाढण्याची अनेक कारणे असू शकतात. प्रामुख्याने आपली जीवनशैली आणि आहार यांचा यावर मोठा परिणाम होतो. कोलेस्ट्रॉल वाढण्यास कारणीभूत ठरणारे मुख्य घटक खालीलप्रमाणे आहेत. 1. चुकीचा आहार. संतृप्त चरबी, सॅच्युरेटेड फॅट्स, लाल मांस, रेड मीट, लोणी, तूप, चीज आणि पूर्ण फॅट असलेल्या दुग्धजन्य पदार्थांमुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढते. ट्रान्सफॅट्स, बाहेरचे तळलेले पदार्थ, पॅकबंद स्नॅक्स, चिप्स, बिस्किटे, केक आणि वनस्पती तूप यामध्ये ट्रान्सफॅट असते, जे सर्वात जास्त हानिकारक मानले जाते. 2. शारीरिक हालचालींचा अभाव. व्यायाम न केल्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल LDL वाढते आणि गुड कोलेस्ट्रॉल HDL कमी होते. बैठे काम करणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या जास्त दिसून येते. 3. व्यसने. धूम्रपान, सिगारेटमधील निकोटीनमुळे रक्तवाहिन्यांचे नुकसान होते आणि चरबी जमा होण्याचे प्रमाण वाढते. मद्यपान. अतिप्रमाणात मद्यपान केल्याने ट्रायग्लिसराइड्स आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढू शकते. 4. वाढते वजन, लठ्ठपणा. शरीराचे वजन आणि विशेषतः पोटाचा घेरा वाढल्याने रक्तातील चरबीचे प्रमाण वाढण्याचा धोका असतो. 5. आरोग्याच्या समस्या आणि वय. अनुवांशिकता. काही लोकांमध्ये कुटुंबातील इतिहासामुळे जेनेटिक्स कोलेस्ट्रॉल वाढण्याची प्रवृत्ती असते. मधुमेह किंवा थायरॉइड. रक्तातील साखर वाढलेली असल्यास किंवा थायरॉइडची समस्या असल्यास कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण मिळवणे कठीण जाते. वय वाढेल तसे यकृताची कोलेस्ट्रॉल बाहेर टाकण्याची क्षमता कमी होऊ लागते. काय काळजी घ्यावी? आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे आणि कडधान्यांचा समावेश करा. नियमित किमान 30 मिनिटे वेगाने चाला किंवा व्यायाम करा. तेलाचा वापर मर्यादित ठेवा. विशेषतः रिफाइंड तेलाऐवजी घाण्याचे तेल किंवा कमी प्रमाणात वापरलेले तेल चांगले. जर तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणे जाणवत असतील किंवा शंका असेल तर रक्ताची तपासणी, लिपिड प्रोफाइल करून डॉक्टरांचा सल्ला घेणे केव्हाही योग्य ठरेल.